या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या। त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सदर वझार ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला याबाबत तपासणीचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार सदर वझार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे आणि त्यांच्या वेगवेगळ्या 3 पथकांनी आरोपींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली। याच टप्प्यावर पोलीस पथकाला 6 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विशाल बोराडे, हनुमंत पुजारी यांना एक संशयित व्यक्ती हरिभाई देवकरण प्रशाले मागे गुन्ह्यातील चोरीस केलेल्या हिरो पॅशन मोटरसायकल क्रमांक MH13 DF 7304 ही संशयितरित्या घेऊन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली। प्राप्त माहितीनुसार लोकेशन आणि मोबाईल ट्रेसिंग करून त्या संशयित आरोपीचा पाठलाग करून शिताफीने पकडण्यास सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले। साहिल महबूब शहापुरे वय 22 राहणार दक्षिण सदर बाजार अशोकनगर मुरगी नाला जवळ सोलापूर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। अधिक चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले। 2 पंचांसमक्ष पंचनामा करून मोटरसायकल गुन्ह्यातील इतर 11 मोटरसायकली असा एकूण 2,31,400 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला। यामध्ये 3 मोटरसायकली या स्क्रॅप स्वरूपात आहेत। तर स्क्रॅप केलेल्या मोटरसायकलींचे काही भाग शहरातील स्पेअर पार्ट विक्रेत्यांकडे विकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। दरम्यान मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल महबूब शहापुरे वय 22 याला यापूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायदंडाधिकारी शिंदे यांच्या समोर हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। आरोपीकडून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरी केलेल्या आणखी मोटरसायकलींची माहिती प्राप्त होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्याची मागणी सदर बाजार पोलिसांनी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे केली होती। पोलिसांची ही मागणी न्यायालयाने मान्य करत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी शिंदे यांनी आरोपी साहिल शहापुरे याला आणखी वाढीव 2 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी, राजेश चव्हाण, एजाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, राम भिंगारे, परशुराम मेत्रे, अर्जुन गायकवाड यांनी केली आहे। या प्रकरणातील आरोपी पकडलेला आहे, नेमके काय घडले? सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे। त्याच्याकडून 8 मोटरसायकली आणि 2 मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या 8 मोटरसायकली आणि 2 मोटरसायकलींचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने 9 गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे। ते 9 गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे। या अगोदर सुद्धा त्याच्यावर 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते। आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचे शिक्षण काय? आरोपी विद्यार्थी आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे। त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे। आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबी समोर आल्या। तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलीचे पार्ट विकत होता। त्या संदर्भात मोटरसायकल डिस्मॅन्टल करणारा, त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणारा या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आलेले। आजच्या कारवाईमध्ये किती वाहनं जप्त करण्यात आली आहेत? आजच्या कारवाईमध्ये एकूण 8 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि 2 वाहनांचे स्पेअर पार्ट्स मिळालेले आहेत। कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय? आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात। यामध्ये काही गोपनीय माहिती सुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतोय आणि तो डिस्मॅन्टल करून विकतोय। या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने कामगिरी केलेली आहे। आंतरराज्य टोळीशी काय संबंध वाटतो? हे तपासामध्ये निष्पन्न होईल, त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।